सोन्यानंतर आपला दुसरा एक्सप्लेनर आहे, तो सुद्धा आर्थिक बाबीशी संबंधित आहे। ते पाहण्याआधी पंतप्रधान मोदींचं एक वक्तव्य पाहूयात। फ्रेंड्स, ब्रिक्स देशों के बीच फाइनेंशियल इंटीग्रेशन बढ़ाने के लिए प्रयासों का हम स्वागत करते हैं। लोकल करेंसीज में व्यापार और सुगम रूप से क्रॉस बॉर्डर पेमेंट से हमारा आर्थिक सहयोग सुदृढ़ होगा। भारत द्वारा बनाया गया यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस यानी यूपीआई भारत की एक बहुत बड़ी सक्सेस स्टोरी है। इसे कई देशों में अपनाया गया है। पिछले वर्ष हिज हाइनेस शेख मोहम्मद के साथ मिलकर हमने इसे यूएई में भी लॉन्च किया। अन्य ब्रिक्स देशों के साथ भी इसमें सहयोग किया जा सकता है। फ्रेंड्स, भारत ब्रिक्स के अंतर्गत सहयोग बढ़ाने के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है। ही दृश्य होती ब्रिक्स परिषदेची आणि पंतप्रधान मोदींनी या ब्रिक्स परिषदेत भारताची यूपीआय पेमेंटची सक्सेस स्टोरी सांगितली। जगभरातले नेते मोदींनी सांगितलेली ही यूपीआयची सक्सेस स्टोरी ऐकत होते। यूपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस। आज भारताच्या यूपीआय पेमेंट सिस्टीमकडे जगही आश्चर्यानं आणि तितक्याच उत्सुकतेनं पाहत आहे। कारण अवघ्या 10 वर्षात भारतातल्या यूपीआय ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहारांनी विक्रम केलाय। वर्ल्ड लाईनच्या इंडिया डिजिटल पेमेंटच्या नव्या अहवालानुसार गेल्या 6 महिन्यात भारतात यूपीआय पेमेंट्सचं प्रमाण तब्बल 93.23 अब्जवर पोहोचलंय। विशेष म्हणजे वर्षभरात यूपीआय पेमेंट्समध्ये तब्बल 42% वाढ झाली आहे। 2023 मध्ये 65.77 अब्ज इतके यूपीआय व्यवहार झाले होते, तर 2024 मध्ये याच व्यवहारांची संख्या 93.23 अब्जवर पोहोचली आहे। 2023 मध्ये 99.68 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार हे यूपीआयच्या माध्यमातून झाले होते, तर 2024 मध्ये तब्बल 130 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार हे यूपीआयच्या माध्यमातून झाले। म्हणजे व्यवहारांच्या मूल्यांमध्ये सुद्धा 31% वाढ झाली आहे। यूपीआय व्यवहारांमध्ये गुगल पे, पेटीएम आणि फोन पे या कंपन्या आघाडीवर आहेत। गेल्या वर्षी एकूण यूपीआय व्यवहारांपैकी या 3 ॲप्सच्या माध्यमातून जवळपास 93% इतके व्यवहार झाले। या यूपीआय पेमेंटचे 2 प्रकार असतात। पहिला प्रकार म्हणजे यूपीआयचा एक प्रकार म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पैसे देणं, त्याला P2P असं म्हणतात। आणि दुसरा प्रकार म्हणजे एखाद्या व्यक्तीने व्यापाऱ्याला म्हणजे दुकानदाराला पैसे देणं, त्याला P2M असं म्हणतात। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला यूपीआय करण्याचं प्रमाण 2023 मध्ये हे 27 अब्ज इतकं होतं, तर 2024 मध्ये ते 35 अब्ज इतकं वाढून झालंय। तर एखाद्या व्यक्तीने दुकानदाराला यूपीआय करण्याचं प्रमाण हे 2023 मध्ये 38 अब्ज इतकं होतं, ते गेल्या वर्षात ही संख्या 58 अब्जांपर्यंत पोहोचली। म्हणजे 20 अब्ज इतके व्यवहार पर्सन टू मर्चंट म्हणजे P2M असे झाले। म्हणजे काय तर यूपीआय पेमेंट हे शहरातच काय तर गाव खेड्यामध्येही लोकांच्या चांगलंच अंगवळणी पडलंय। यूपीआय पेमेंटचा थोडा इतिहास सुद्धा जाणून घेऊया। यूपीआयचा विचार साधारणपणे 2012च्या आसपास भारतामध्ये सुरू झाला। यूपीआयच्या आयडियाचं क्रेडिट जातं ते इन्फोसिसचे माजी CEO नंदन नीलकेणींना। 2016 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं यूपीआय सुरू केलं। सुरुवातीला 21 बँकांशी ॲप जोडून व्यवहार सुरू करण्यात आले। 11 एप्रिल 2016ला या यूपीआयचं अधिकृत उद्घाटन झालं आणि एका ॲपमधल्या एका क्लिकवर हजारोंचे व्यवहार एका मिनिटात होऊ लागले। यूपीआय जास्त लोकप्रिय झाला आणि त्याचा खऱ्या अर्थानं वापर वाढला तो कोरोना काळात। व्हायरसच्या भीतीनं लोकांनी नोटांना स्पर्श करण्याचं टाळलं आणि खऱ्या अर्थानं यूपीआयला एक मोठा बूस्ट मिळाला। आता तर आपण अगदी भाजीवाल्याला सुद्धा सहजपणे यूपीआय करतो। इतकंच काय तर भिकाऱ्यांना सुद्धा भीक मिळवण्यासाठी त्यांनी स्कॅनर ठेवल्याचे किस्से सुद्धा आपण ऐकलेले आहेत। मात्र आता यूपीआयवरचा ताण इतका वाढलाय की सध्या यूपीआय पेमेंट्स करताना बऱ्याच अडचणी येऊ लागल्या। दर तासाला साधारणपणे 2.5 कोटी यूपीआय ट्रान्झॅक्शन्स होतात। गेल्या महिन्यात 3 वेळा मोठ्या यूपीआय कंपन्यांचे सर्व्हर या ताणामुळे डाऊन झाले होते। दर महिन्याला 1600 कोटी यूपीआय ट्रान्झॅक्शन्स होतात, मात्र मार्च महिन्यात 1800 कोटींपेक्षाही जास्त व्यवहार यूपीआयद्वारे झाले। सध्या होतंय काय की यूपीआय पेमेंटवरच भरोसा ठेवून अनेक जण खिशात दमडा सुद्धा नसताना घराबाहेर पडतात आणि
त्याचवेळी UPI सिस्टीमनी जर दगा दिला की अशा लोकांची मोठी पंचायत होते. गेल्या 2 महिन्यात UPI सिस्टीमवर बराच ताण आल्यानं सर्व्हर क्रॅश झाले होते. याबद्दल UPIची जी ऑपरेटिंग कंपनी आहे NPCI ती काय म्हणाली तेही पहा. आंतरराष्ट्रीय पातळीवर UPI QR कोड्सच्या वापरावर काही मर्यादा घातल्या जाणार आहेत असं कंपनी म्हणते आहे. त्याचं काम सुरू असल्यानं भारतांतर्गतल्या UPIच्या व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. मार्च महिन्यात 95 मिनिटं UPI बंद झाल्याचं NPCIनं सुद्धा मान्य केलं आहे. तांत्रिक कारणांमुळेही UPIवर परिणाम होऊ शकतो असं NPCIचं म्हणणं आहे. कदाचित गेल्या 1-2 महिन्यांमध्ये तुम्हालाही UPI बंद पडल्याचा अनुभव आला असेल. बऱ्याच वेळा होतं काय की आपण UPI करतो, आपले पैसे डेबिट झाल्याचा आपल्याला मेसेज सुद्धा येतो, पण समोरच्याला ते पैसे मिळत नाहीत. त्यामुळे स्वाभाविकच प्रश्न असा आहे की आपले पैसे गेले कुठे. त्याचंच उत्तर आम्ही आता तुम्हाला देणार आहोत. ते म्हणजे UPI पेमेंट करताना तुमचे पैसे डेबिट झाले असतील तरी घाबरून जाऊ नका. जेव्हा UPI सर्व्हर डाऊन होतो त्यावेळी UPI ट्रान्झॅक्शन पेंडिंग दाखवलं जातं. पण जेव्हा सर्व्हर नीट होतो त्यावेळेला तुमचे पैसे ज्याला द्यायचे होते त्या रिसिव्हरच्या खात्यात आपोआप जमा होतात किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये पुन्हा जमा होतात. पुढच्या काही मिनिटात किंवा तासात ते पैसे योग्य ठिकाणी पोहोचतात. या प्रक्रियेला जास्तीत जास्त 72 तासांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर तुमचे पैसे गेलेले असतील तर परत तरी येतील किंवा ज्याला पाठवलेत त्याला ते पोहोचतील. त्यामुळे UPI करताना तुमचे पैसे असे कधी अडकले तर 72 तास वाट पहा आणि मग आपल्या बँकेशी संपर्क साधा. आणि आता जाता जाता UPI संदर्भातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून UPI बद्दल एक चर्चा आहे. ती म्हणजे लवकरच UPI ट्रान्झॅक्शनवर चार्ज लागण्याची शक्यता आहे. म्हणजे आता आपण जे मोफत वापरतो त्याला चार्ज लागू शकतील. एका व्यवहाराला एखादा त्याच्यावर चार्ज लागू शकतो. 2000च्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवर पैसे लावले जातील किंवा GST लावला जाईल अशी सुद्धा बातमी समोर येते. किंबहुना अफवा फिरते असं म्हणायला हरकत नाही. मात्र हे मुळीच खरं नाही आहे. असा कोणताही प्रस्ताव नाही आहे. त्यामुळे देवी और सज्जनो UPI करते रहो. तर आता या